महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या इन हाऊस मध्ये लक्षवेधिका भूमिका मांडत असताना महाराष्ट्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्ष पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही मुद्दे पटत नसल्यामुळे त्यांनी आणि महाराष्ट्र विकास आघाडीने इन हाऊस मध्ये आज बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। मेघना बोर्डीकर साकोरे काय बोलतात काय नाही त्यांना भान आहे का? कोण ऐकलं त्यांचं काय बोलण्यामध्ये तथ्य असावं आणि हा बहिष्कार टाकतोय? संजय दिना पाटलांना ही भाषा शोभत नाही। अरे रावी शिवीगाळ पत्रकारांना। पत्रकार काय भूमिका घेतात? फक्त हे सांगायचं की मला मारतील, घुसतील, फोडा, मारा, तोडा। त्यामुळे मला राग आला आणि मी पत्रकार म्हणून अपमानास्पद शब्द वापरलं। काय बोललो संजय पाटील भान आहे का? सत्तेचा माज आलाय यांना 20 वर्षांपूर्वी पत्रकार सरळ बहिष्कार टाकायचे। चर्चा पाणी प्रश्नावर आता आज जूनची 25 तारीख आहे, अजून पाऊस पडत नाही। महाराष्ट्रातली पाणी टंचाई पाणी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि विधानसभा चालू असताना अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा सुरू झाली। आम्हाला निरोप आला की कॅबिनेट जर संपली तर मंत्री येतील पाणी खात्याचे आणि आपल्याला उत्तर देतील। विधानसभेचं अवमूल्यन करायचं, विधानसभेचा अपमान करायचा हे ठरवलं आहे का सत्ताधारी पक्षाने, सत्ताधाऱ्यांनी? बोर्डीकरताई यांच्या बुद्धीबद्दल किंवा त्यांच्या कुवतीबद्दल आम्हाला कुठेही शंका नाही, पण ह्या सभागृहाचा तर सन्मान मान राखला पाहिजे। एवढ्या मोठ्या प्रश्नावरती मंत्री उपस्थित असताना, कॅबिनेट संपलेली असताना त्यांनी विधानसभेला सामोरे यायचं नाही, उत्तर द्यायचं नाही, पद्धत आहे। आम्ही सगळे मुद्दे मांडले आहेत, अनेकांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत आणि समोर दुष्काळ दिसतोय। असंही नाही की परिस्थिती फार चांगली आहे, सगळी धरणं भरभरून वाहत आहेत, सगळ्या धरणांमध्ये खूप पाणी भरलेलं आहे। अहो, काही दिवसांना शौचालयाला जायला पाणी नसेल, प्यायला पाणी नसेल, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात असताना जर मंत्री पाठ दाखवणार असतील विधानसभेला तर मला वाटतं हे तुम्ही आम्हाला ग्राह्य धरू नका, डोंट टेक अस फॉर ग्रँटेड। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज काय उत्तर देणार त्या मेघनाताई आणि काय निर्णय घेणार मेघनाताई? आणि हे खातं म्हणजे सर्वात भ्रष्टाचारी खातं आहे। आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, आपल्या भ्रष्टाचारावर आपण दिसलो तर लोक बोलतील म्हणून सभागृह सोडून पळूनच जायचं, ही जी काय मंत्र्याची प्लॅनिंग होती ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून सगळ्या विरोधी पक्षांनी या चर्चेवरती बहिष्कार घातला। आम्हाला मेघनाताईचं काही हे नाही, पण उत्तर देताना तेवढंच जबाबदारी त्या खात्याचं ज्यांनी मंत्रिपद सांभाळलं, पैसे पडत आहेत, अशाने जर उत्तर दिलं नाही तर आव्हाड साहेब दोन संजय मधला वाद फार चर्चेत असलेला विषय आहे। आज तर खासदार असलेले सिग्नेचर शिवसेनेचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरली, शिवीगाळ पण केली आहे पत्रकार। अर्वाच्य भाषा ही कोणी वापरली ती तरी गैरच आहे, पण सध्याच्या राजकारणाचं झालेलं अवमूल्यन त्याची ही पैदास आहे, त्याचं काउंटर प्रोडक्ट। हे सगळं सहन करा, महाराष्ट्राने सगळं सहन केलं ना, आता त्याच्या तोंडातल्या शिव्यांना ओव्या समजा। सत्तेचा माज आहे का हा? सत्तेचा माज आहे म्हणून तर ओव्या येतात अशा तोंडातून। शिंदे साहेब म्हणतात की सर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।